हे बघा, कपाशीच्या बांधावर इथं आहे रामफळ. हे बघा, सीताफळ सीताफळ हे सीताफळ बघून घ्या. या बांधावर लावलेलं झाड सीताफळ आहे. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये असलेले तुम्ही रामफळ लावू शकता. हे बघा बांधावर, हे बांधावर लावलेलं हे रामफळाचं झाड आहे. तुम्हाला सावलीला पण काम पडेल, फळं पण मिळते भर उन्हाळ्यामध्ये. आलं. अजून हे बघा, कपाशीच्या बांधावर हे बघा, हे गवत आहे. हे मोठमोठाले वाळणारे गवत आहे. हे तुम्हाला गाई म्हशी यांना खाऊ घालण्यासाठी एकदम तुम्हाला चारा पण मिळेल आणि सावली पण मिळेल. झाडं इथं याला गाई म्हशीसाठी दूध मिळेल तुम्हाला वगैरे वगैरे. अजून बघा, बांधावर लावलेले आहेत आंब्याची झाडं लावले आहेत. आंब्याची झाडं बघून घ्या. नारळाचे झाड लावलेले बघा बांधावर. कढीपत्त्याचे झाड लावले बांधावर बघू शकता. हे गवत आहे. गाई म्हशींना तुम्हाला दूध काढण्याकरता उन्हाळ्यात कुठं बघण्याची गरज नाही. चारा पण मिळेल तुम्हाला. तुम्ही बांधावर फवारे मारता, झाडून टाकता. हे बघा, अशी शेती करा. निसर्ग बदलू द्या. हे बघा, हे कढीपत्त्याचे झाड आहे. तुम्ही मार्केट भाजीपालामध्ये पण घेऊन जाऊ शकता. हे बघा, हे नारळाचे झाड बांधावर असं आहे. तुम्ही बघू शकता. तुरीचे झाड बांधावर, शेवग्याचे झाड बांधावर बघू शकता. अशी शेती करा. निसर्ग बदलू द्या. किती पाणी पाऊस येऊ द्या, तुमचं नुकसान होणार नाही. शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याच्याकरता सांगतोय. असं नाही की काही पण व्हिडिओ कुठं पण जाऊन बनवतो असं नाही. हे बघा, हे गाई म्हशींसाठी लावलेलं गवत आहे. याचे नाव आहे अमेरिकन गिनीगिऱ्यास म्हणता याला. हे बघा, हे बघू शकता. बांधावर लावलेलं शेवग्याचे झाड. हे खाता शेवगा. तुम्हाला हिवाळ्यात उन्हाळ्यात याचे मार्केटमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. रामकृष्ण हरी.